नमस्कार. जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याला कल्पना आहे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. खरं तर 2022ची अभियोग्यता परीक्षा झाली, त्यानंतर 2024मध्ये फेब्रुवारी 2024ला पहिली यादी जाहीर झाली. आता शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा, या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होतीये. जागा अपलोडचं काम सध्या सुरू आहे. मात्र फेब्रुवारी 2024मध्ये रयत शिक्षण संस्थेवर शिफारस पात्र 800 उमेदवारांना अद्याप ही नियुक्त्या मिळालेली नाही. हे उमेदवार आजही संघर्ष करतायत, आजही रस्त्यावर आहेत. हे मेरिटचे उमेदवार आहेत, मात्र त्यांना अद्याप ही नियुक्त्या मिळालेली नाही. आणि याच अनुषंगानं या नियुक्त्या मिळाव्यात, त्यांचं समायोजन व्हावं, या दृष्टिकोनातून गेल्या अनेक दिवसांपासून चळवळ करतायत, आंदोलनं करतायत, निवेदनं देण्याचं काम सुद्धा करतायत. तर ते कोल्हापुरातले चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते गिरीश फोंडे सर आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलूयात, कारण त्यांनी अगदी योग्य पद्धतीने, नियोजनबद्ध पद्धतीने हा रयतचा मुद्दा जो आहे तो अनेक मंत्र्यांसमोर, आमदारांसमोर मांडलेला आहे. आपण त्यांच्याशी बोलूयात. स्वागत आहे तुमचं. खरं तर रयतचा मुद्दा तुम्ही हाताळत आहात गेल्या अनेक दिवसांपासून. काय नेमकं यामध्ये रयतच्या उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रॉब्लेम आहे? आपणा सर्वांना जे पब्लिक डोमेन मध्ये आहेत काही गोष्टी, ह्या सर्व ज्ञात आहेत. फक्त त्याचं रिव्हिजन जरी करायचं म्हटलं तर साधी सोपी गोष्ट दिसते की हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि नंतरच्या काळात ते उपमुख्यमंत्री असताना त्यांनी जाहीर केलं की मेगा भरती होणार. प्रत्येक क्षेत्रात जवळपास 75,000 जागा मेगा भरतीमध्ये भरणार असं जाहीर केलं. याच्यामध्ये शिक्षकांच्या जागा 24,000ची त्यांनी गोष्ट सांगितली होती. त्याच्या अंतर्गत म्हणाले की फेज 1, फेज 2 याच्यातलं ऍक्च्युअली गॉड बंगाल आपण समजून घेतलं पाहिजे. भाजप आणि महायुती, आणि खास करून भाजप या महायुतीला लीड करतोय, त्यांचं देशभरती काम करण्याचं एक पॅटर्न आहे. पॅटर्न काय आहे की वर्षानुवर्षे वेगळ्या डिपार्टमेंट मधल्या शासकीय नोकर भरती करायची नाही, वर्षानुवर्षे करायची नाही. दरवर्षी विशिष्ट अशा जागांची भरती होणं गरजेचं असतं, त्या यापूर्वी व्हायच्या. पण याच्यामध्ये यांनी पॅटर्न काय विकसित केला की अनेक वर्ष जागा न भरता त्या संचित अशा ठेवायच्या, त्या साठवत राहायच्या आणि मग सांगायचे की तुमच्या 2.5-3 लाख जेव्हा जागा रिक्त असतात शासकीय, तेव्हा त्याच्यातलं कुठलं तरी निवडणुकीच्या तोंडावरती एक गमक घेऊन यायचं आणि सांगायचं की अमुक 1000 जागा आम्ही भरणार. महत्वाचा मुळात प्रश्न असा निर्माण होतो की तुम्ही एवढ्या जागा रिक्तच का ठेवल्या आहेत, त्या ज्या दरवर्षी रेग्युलर भरण्याच्या होत्या. आणि आपण थोडस एक उदाहरणासाठी म्हणून आपण इतर प्रशासकीय खात्यांच्या मधल्या भरती बाजूला ठेवली, तर जिथं शिक्षण खात्याचा प्रश्न आहे, जिथं तुमचा संबंध, शिक्षकांचा संबंध या बोलक्या जीवांशी, हाडामासाच्या मुलांशी येणार आहे, अशा ठिकाणी तुम्ही त्या शाळेला शिक्षक देणार नाही, तुम्ही ती जागा रिक्त ठेवणार, म्हणजे तुम्ही लाखो विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय करणार. आणि नंतर याचे परिणाम काय होणार? असरच्या सर्वेमध्ये विद्यार्थी आपल्याला कमी गुणवत्तेचे वाचायला न येणारे, गणिताच्या मूलभूत क्रिया न येणारे, इंग्लिश पहिलीपासून जरी असलं तरी इंग्लिश मधलं काही साधी मुळाक्षर न येणारे, अशी पिढी आपण घडवत जाणार. आणि मुलांना मुळात त्यांचा संविधान दिला अधिकार आहे त्यांना शिक्षक मिळणे, हा अधिकारच त्यांच्यापासून डावला जाऊन तुम्ही अनेक वर्ष शिक्षक भरती न करता निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही अमुक 1000 भरती करतो म्हणून सांगणार. अशा पद्धतीने हा पॅटर्न त्यांनी विकसित केला होता. संबंध लोकप्रियतेसाठी जाहिरात सांगायचं 75,000 जागा भरतो, 24,000 भरतो, आणि त्याच्यामध्ये पुन्हा सांगायचं फेज 1, फेज 2, फेज 3. कुणी केले फेज 1, फेज 2, फेज 3? या अगोदर कधी फेज 1 नसायचे. दरवर्षी आम्ही ज्या काळामध्ये डीएड बीएड केलं होतं त्या काळामध्ये दरवर्षी 11,000 12,000 जागा रिक्त व्हायच्या, रिटायर्ड व्हायचे, तेवढे जागा भरल्या जायच्या. प्रश्न कुठेच नव्हता फेज 1, फेज 2 वगैरे काहीच नसायचं. तर हा पॅटर्न आपण समजून घेतला पाहिजे. आणि मग याच्या 21,000 शिक्षक भरती ही पहिल्यांदा होती. इतकी मोठी शिक्षक भरती ठीक आहे, ती 2 टप्प्यात भरत असतील, मात्र पहिल्याच टप्प्यात 21,000 जागांची शिक्षक भरती या सरकारने केलेली आहे. तोच तुम्ही मुळात मुद्दा समजून घ्या ना. एक मुळात 21,000 करायची, 21,000 आणि ते तुकड्या तुकड्यांमध्ये करायची गरज नव्हती, हे समजून घेत. मला, आपण ज्या मुद्द्याकडे येणार आहोत, पण मला ना यांचा पॅटर्न का सांगतोय, कारण तुम्ही हा पॅटर्न सगळ्या तुमच्या शिक्षण क्षेत्रातल्या
एकूण प्रश्नांच्याकडे लावून बघितलं की तुम्हाला त्याचं रेडीमेड उत्तर मिळेल. हा दृष्टिकोन बघा, हे परसेप्शन आहे भाजपकडे बघण्याचं, ते तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय दिसतं की तुम्ही फेज 1 फेज 2 फेज 3 करण्याची गरजच नव्हती. आणि मुळात जेव्हा शिक्षक भरती होते तेव्हा शिक्षक भरतीमधल्या अनेक उपप्रश्न असतात. या उपप्रश्नांच्याकडे डोळेझाक करायची, संवेदनशीलता दाखवायची. अनेक लोक जेव्हा शिक्षक भरतीला निवेदन देऊन जातात तेव्हा नुसतं बघतो करतो वगैरे म्हणायचं आणि दुर्लक्ष करायचं. हा पॅटर्न समजून घेतला पाहिजे. त्याच्या अंतर्गत मला आता सांगायचं आहे की जेव्हा फेज 1 तुम्ही म्हटला होता, फेज 1 जर फेब्रुवारीमध्ये तुम्ही पूर्ण करत असाल, त्याच्यामध्ये तुम्हाला 800 शिक्षकांनी जेव्हा रयतचा प्राधान्यक्रम निवडला तेव्हा त्यांना अंधारात कुणी ठेवलं? यांचे अधिकारीच होते ना. माझा असा आरोप आहे आणि ही वास्तविकता आहे. याला आरोप म्हणा, वास्तविकता म्हणा, आणि हे सगळ्यांसमोर आहे, स्पष्ट आहे. अधिकारी जे असतात हे अधिकारी या मंत्र्यांना ह्या गोष्टी, वेगळ्या योजना वगैरे सांगत असतात. त्याच्या अंतर्गत अधिकारी हे फक्त शिक्षण संस्था, शिक्षण सम्राट यांचं हित बसण्यासाठी तिथं बसले आहेत. मलईची अनेक खाती ते घेत असतात, बदल्यांसाठी कोट्यवधी रुपये मोजतात. मग एखाद्या ठिकाणी जर जायचं तर एखाद्या खात्याच्या पदावर जायचं तर तिथलं कलेक्शन त्यांना घ्यावं लागतं आणि बदलीच्या वेळी द्यावं लागतं. मग हे जर आपण अधिकाऱ्यांचे हे वेस्टेड इंटरेस्ट लक्षात घेतले तर आपल्याला समजून येतं की रयतमध्ये जेव्हा प्राधान्यक्रम 801 शिक्षक निवडतात तेव्हा त्यांना कोणी सांगितलं? त्यांना शिक्षण आयुक्त आणि इतर सगळ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी नव्हती का की रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्थेमध्ये तुम्ही प्राधान्यक्रम निवडू नका कारण तिथं स्टे लागलेला आहे. बुलेटिन सारखी गोष्ट त्यांच्याकडे आहे, त्या एका मिनिटाचं काम आहे. स्टे लागलेला आहे, दुसऱ्या सेकंदाला ट्विट करून ते माहिती देऊ शकतात. मग हे का घडलं गेलं नव्हतं? अंधारात ठेवलं गेलं या 800 शिक्षकांना. आता प्रश्न असा उद्भव झाला की ना, चिघळत काय करणार त्यांचं? या 800 शिक्षकांचं म्हणजे तुम्ही गुणिले 5 करा, कारण प्रत्येकाच्यावरती 5-6 कुटुंबातील लोक अवलंबून आहेत. आणि तुम्ही दुसरं एक लक्षात घ्या, 30-35 असं जर शिक्षक प्रमाण विद्यार्थी गुणोत्तर जर धरलं तर ज्या विद्यार्थ्यांना 30-35 त्या वर्गातील विद्यार्थ्यांना, जिथं ज्या शाळांमध्ये शिक्षक नाही आहेत, त्या अशा 2,500-3 हजार विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय हा मोठा की त्यांना त्यांच्या हक्काचे शिक्षक दिले गेलेले नाही आहेत. आणि लाल फितीमध्ये तर अडकवतातच. आता कोर्टाच्या एकूण कारभारामध्ये हा प्रश्न अडकवला गेलाय. रयत शिक्षण संस्थेमध्ये पण लक्षात घ्या, 800 शिक्षकांचा एकूण प्रश्नाचा उपयोग करून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून रयत शिक्षण संस्थेमधले ज्यांनी 15-20 वर्ष, त्यांचा काही बिचाऱ्यांचा नाईलाज आहे. पण ज्या लोकांनी रयतमधल्या पदाधिकाऱ्यांनी या लोकांना 15-20 वर्ष राबवून घेतलेलं आहे, त्या लोकांना काय करायचं की पवित्र पोर्टलची प्रक्रिया बायपास करून शासनावरती दबाव तयार करून त्यांना आपलं काय करायचं, उखळ पांढरे करायचं आहे. आणि म्हणून या एकूण ज्युडिशियल प्रोसिडिंगचा वापर केला जातोय. तुम्ही मुख्य समजून घेतलं पाहिजे, मंत्रिमंडळाची विशेष मान्यता घेऊन त्यांना प्रक्रिया बायपास करून या जे याचिकाकर्ते लोक आहेत रयतमधले, जे पूर्वी ज्यांनी काम केलंय, त्या लोकांना कायम करून घ्यायचं आहे. आणि या मूळचा हेतू तो आहे. आणि याच्यामध्ये पिसतायत हे 801 शिक्षक पिसतायत. आणि म्हणून आता 1 वर्ष झालं, जवळपास एक वर्ष होत आलं, यांना नियुक्त्या भेटलेल्या नाही आहेत. आंदोलन केला, संघर्ष केला, तेव्हा थोडीशी जाग जी असेल निवडणुकीच्या तोंडावरती या लोकांना दया आली. उपोषणाला बसल्यानंतर आम्ही आमचे जे काही चळवळीतले कॉन्टॅक्ट्स आहेत, चळवळ केल्यानंतर आमच्याबद्दलचं थोडंसं काय असतो, एक दरारा ह्या प्रशासकीय आणि मंत्र्यांच्यावरती असतो. त्यांना माहिती असते आमची कुवत आहे. आम्ही शेतकरी, वंचितांचे, महिलांचे अनेक हजारोंचे मोर्चे या मंत्रालयावर नेत असतो, तेव्हा त्यांना आमची कुवत माहिती असते. त्या एकूण सगळ्या गोष्टीचा आणि उपोषणाला बसलेल्या लोकांचा, त्या गोष्टीचा एकत्रित वापर करून आम्ही दीपक केसरकर यांच्यावरती सप्टेंबर महिन्यामध्ये दबाव टाकला. त्यांच्यावर जी चर्चा झाली त्यांच्या बंगल्यावरती रामटेक या, आणि त्याच्यातून निष्पन्न झालं, त्यांनी समोर आमच्या आदेश दिला आयुक्तांना की यांचं उपोषण सोडा आणि ऑक्टोबर मधल्या आचारसंहितेच्या अगोदर यांना काय करा, नियुक्तीचे आदेश द्या, समायोजन जे आहे दुसऱ्या संस्थांमध्ये. तीच तर मागणी गेले वर्ष झालं हे 800 शिक्षक करतायत, सांगतायत की बाबा रयत सोडा, रयतचं जे काय चालतंय त्या सेकंड फेज मधले तिथं शिक्षक जेव्हा निकाल लागेल तेव्हा देता येऊ शकतात. पण टेक्निकली शक्य होतं का? शक्य होतंच, समायोजन होणं हे तांत्रिकदृष्ट्या शक्य होतं. हो, आणि त्यामुळेच त्यांनी मान्य केलं, लेखी दिलेलं आहे. आणि हे आयुक्तांनी ऍक्च्युली
शिक्षण आयुक्तांनी ऑक्टोबर महिन्यातच आम्हाला सांगितलं होतं. शिक्षण आयुक्तांनीच प्रस्ताव दिला की नाही तुम्ही म्हणताय ते खरं आहे आणि आपण ते करूया. नंतर त्यांना जरा ट्रॅकवर यायला वटणीवर यायला वेळ लागला, पण सप्टेंबर महिन्यामध्ये आले ते, त्यांनी लेखी दिलं आणि करूया म्हटले. फक्त निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्याने देखील याला चालढकल केली, हा एक तर मुद्दा आहेच. पण आमच्या चळवळीला ह्याचा नाईलाज कोणता आहे? शिक्षण मंत्री पूर्वीचा होता, त्याला 2 वर्ष ही प्रक्रिया तोंडपाठ होती पवित्र पोर्टलची. छोट्या छोट्या बारीक गोष्टी खोचा त्याला त्याच्यातल्या माहिती होत्या आणि त्यामुळे त्यांच्याशी निगोशिएशन करून त्यांना एखादी गोष्ट कन्व्हिन्स करणं हे शक्य होतं, कारण काही बेसिक गोष्टीचं त्यांना ज्ञान होतं. आता नव्यानं आलेले शिक्षण मंत्री आहेत, त्यांना काही गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. मग तो अभ्यास करायचा आहे तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हा तुमचा जो व्हिडिओ आहे, हा 10-20 मिनिटाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुठल्याही सामान्य आणि निरक्षर व्यक्तीने जरी पाहिला तरी एकूण प्रश्न काय आहे त्याच्यावर त्याचा अभ्यास होऊन जाईल. आता शिक्षण मंत्री पदभार स्वीकारल्यापासून 31 तारखेपासून आज आता 1 महिना पूर्ण झाला, 1 महिना 10 दिवस पूर्ण झाले, ते अजून अभ्यासाचा करतात. 14 जानेवारीला पुन्हा आमची त्यांची भेट झाली संक्रांतीच्या दिवशी. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे आणि माझा निष्कर्ष असा आहे की तुमच्यावरती अन्याय झालेला आहे. आणि मग अन्याय झाला तर त्यांच्याकडून असं होतं की नाही अजून वाट पाहूया रयत शिक्षण संस्थेमधल्या एकूण न्यायालयीन प्रक्रिया. आम्ही त्यांना सांगितलं जस्टिस डिले जस्टिस डिनाईड. तुम्ही उशिरा न्याय देणे हे अन्याय केल्यासारखंच आहे, न्याय न देण्यासारखंच आहे. आणि कृपा करून आमचा आणि न्यायालयाच्या प्रक्रियेचा काही संबंधच नाहीये. आम्ही नोकरीच्या सरकारी शोधात होतो आणि ती आम्हाला कोणती दिली जाऊ शकत होती. रयतची एकूण ही काही फरफट सुरू आहे, ह्याच्यामध्ये आमचा बळी घेण्याचा कोणतंही कारण नव्हतं. आणि आता 10 महिन्याचा आमचा बळी घेतलाच तरी 11 महिन्यात तरी आम्हाला दिलासा दिला पाहिजे. शिक्षण सेवक पदाचा आता कार्यकाळ आमचा वाढला, 1 वर्षात उशिरा सुरू करते जर आता मिळाली तर, आणि किती दिवस आणि माहिती नाही काय भविष्यात काय दडलंय. दुसरी गोष्ट आहे की सिनियरिटी गेली, आर्थिक किती नुकसान आहे. आणि मी तुम्हाला सांगतो ह्या सगळ्याहून महत्वाची गोष्ट जी आहे, ज्या मानसिक त्रासाला ह्या 800 शिक्षक दररोज असं आहे की मृत्यूची घटका काउंट करतायत की काय, हे अशा मृत्यू समान जीवन जे आहे ते दररोज जगतायत, त्यांचं कुटुंब त्या दडपणाखाली जगतंय. शासनाचं कर्तव्य नाही की 100 दिवसाचं टार्गेट दिलेलं आहे, या 100 दिवसाच्या टार्गेटमध्ये शिक्षक भरती आहे. शिक्षक भरती तुम्ही सांगता सेकंड फेज करतो, अरे पहिला फेज तरी पूर्ण करा. पहिल्या फेजमध्ये हे 800 लोक होते की नाही होते, तर मग 800 लोकांच्या मधली प्रलंबित नियुक्त्या द्यायची जबाबदारी कोणाची आहे? त्यांची आहे. अगोदर त्यांनी या 801 लोकांना दिलासा दिला पाहिजे होता आणि मग दुसऱ्या फेजच्या भरतीचा मुद्दा काढायला हवा होता. आता दुसऱ्या तुम्ही आता या समायोजनासाठी तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना भेटला, त्यांनी काही तांत्रिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी समायोजन करा असं सांगितलं. मात्र निवडणुका लागल्या आणि त्यानंतर हा मुद्दा रखडला. त्यानंतर तुम्ही मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली, मंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली, आमदार खासदारांची तुम्ही भेट घेतली या मुद्द्यांसाठी. तरी सुद्धा हा मुद्दा कुठंतरी दुर्लक्षित होतोय असं वाटतंय. आता इथून पुढे नेमकं काय ठरवलेलं आहे की यांच्या समायोजनासाठी नेमकं काय ठरवलंय? हे पहा, आपल्या सर्वांना माहिती आहे की सरकार जे आहे महाकाय अशा पद्धतीचं बहुमत घेऊन आलेलं आहे. आणि त्यामुळे विरोधी पक्षांनी एखादा मुद्दा जरी उपस्थित केला तरी त्यातला किती ते थारा देऊ शकतात, त्याचं किती दडपण घेऊ शकतात, हा एक मुद्दा आहे. त्यामुळं आता सध्या लोकशाही व्यवस्थेमध्ये जेव्हा एखादं सरकार असतं, त्या सरकारसमोरची मागणी असते तेव्हा ती आंदोलन आणि सनदशीर मार्गाने आंदोलन करणं, संविधानाच्या चौकटीमध्ये जे बसतं ते आंदोलन करणं, हा एकमेव पर्याय जो असतो, हा एकमेव पर्याय मागण्या करणाऱ्या जनतेसमोर असतो, जनतेतल्या घटकासमोर असतो. आणि त्यामुळे आम्ही त्रिसूत्री ठरवलेली आहे. एकीकडे योग्य मार्गाने नम्रतेनं आंदोलन करायचं, दुसरा भाग आहे की संवाद जो आहे तो चालू ठेवायचा, आणि तिसरा जो भाग आहे तो आहे की त्याच्यामधलचं काही निगोशिएशन जे आहेत त्या निगोशिएशन्स पण वारंवार वेळोवेळी करायच्या. यासाठी आसपासचे जे काही प्रभावीशाली लोक असतील, इतर मंत्री असतील आणि त्यांचे वरिष्ठ जे मुख्यमंत्री ज्याला आपण म्हणतो किंवा त्या पक्षाचे प्रमुख आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, या लोकांना त्यांच्या विवेकाला आव्हान करून काय करायचं की यांच्यावर दबाव तयार करून हा प्रश्न तातडीने सोडवायची मागणी करायची. हे केलं पाहिजे. पण घरात बसून तर काय होणार नाहीये. म्हणून आंदोलन प्लस संवाद प्लस निगोशिएशन्स अशा त्रिसूत्रीतून
वाटचाल करावी लागेल असं मला दिसतं. आणि म्हणूनच काय केलं आहे की 11 फेब्रुवारीला यांचं जे काही साखळी उपोषणाचं आंदोलन ते ठेवलेलं आहे. ह्याला अनेक शिक्षक आमदार स्वतःहून पुढे येत आहेत. आम्ही जेव्हा नुसतं कानावर त्यांच्या घातल्यानंतर की त्याला पाठिंबा देत आहेत, याच्याबद्दलची शिक्षण मंत्र्यांशी बोलणी करायलाही ते तयार आहेत. पण शिक्षण मंत्र्यांनी आता थोडंसं तोंड उघडणं गरजेचं आहे. त्यांनी खरं सांगितलं पाहिजे की त्यांना कोणती अडचण वाटते. एकाच पक्षाचे हे 2 मंत्री होते. तत्कालीन मंत्री दीपक केसरकर हे शिंदे गट शिवसेनेचेच होते. आता देखील दादा भुसे त्यांचेच आहेत. त्यामुळे 15 दिवस 1 महिनाभर अभ्यास झाला हे त्यांनीच आता मान्य केलंय. तर आता कसं आहे की बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल अशी वेळ सर्व घटकांच्यावर आहे आणि शिक्षण मंत्र्यांच्यावरती पण जबाबदारी आहे. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी आता याच्याबद्दलचा काही जास्त वेळ न लावता जर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी असं असण्याची शक्यता आहे की 10 तारीख जी आता पुन्हा एक तारीख पुढची आहे या सुनावणीची रॅच्या स्टे बद्दलची, याच्यामधून काहीतरी पुढे येण्याची शक्यता आहे. आम्ही पूर्वी काही त्याला विरोध असण्याचं कारण नव्हतं. फक्त जी काही टाइम कन्झ्युमिंग गोष्ट आहे ही टाइम कन्झ्युमिंग गोष्ट आहे. जेवढा वेळ जातोय तो सगळा पथ्यावरती आणि त्रासदायक ठरतोय तो उमेदवारांना ठरतोय. शासनाचं काही बिघडत नाही हो, रयत शिक्षण संस्थेचं पण काही बिघडत नाही. विद्यार्थ्यांचं बिघडतं हे खरं आहे, रयत मधल्या विद्यार्थ्यांचं. पण याला 801 शिक्षक जबाबदार नाही आहेत. शासन आणि रयत शिक्षण संस्थेमधला तो हे आहे, एकूण क्लॅशेस आहेत ते त्यांच्या हित संबंधांमधले काही मुद्दे आहेत तर त्यांनी परस्पर सोडवला पाहिजे. याच्यामध्ये हकनाक बळी जो आहे तो 800 शिक्षकांचा आणि त्यांच्या कुटुंबांचा आणि त्यांची वाट बघत असलेल्या 3000 विद्यार्थ्यांचा त्यांनी घेता कामा नये. म्हणून आमचं काय की आंदोलन आम्ही करणार आहे. पुढेही आंदोलन सांगून ठेवतो की जर एवढ्या आंदोलनावर त्यांनी नाही ऐकलं तर पुण्यापासून ते मंत्रालयापर्यंत कुठं करणार? हे आंदोलन जे आझाद मैदान, जसं मी पूर्वी बोललो, आझाद मैदानावरती हे आंदोलन घडेल. त्याची पोलीस परमिशन वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पोलिसांना मंत्र्यांची नावं दिली आहेत, कोणत्या मंत्र्यांच्याकडे मागणी आहे तर पोलिसांनी ठरवलं पाहिजे. पोलीस ज्या ते गृह मंत्रालयाअंतर्गत काम करतात. आता देवेंद्र फडणवीस सांगतात हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. तर सर्वसामान्यांचं सरकार असेल तर जे सर्वसामान्यांच्या पैकी जे लोक असतील, हे 800 लोक तुमच्या दारात येऊन तिथे मागणी करतात, याचना करतात, तर त्यांचं ऐकण्याची जबाबदारी आता सरकारवरती आहे. या सरकारचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीसने याच्यामध्ये जातीने स्वतः लक्ष घातलं पाहिजे आणि याच्यावरती सोल्युशन जे आहे, सन्मानजनक सोल्युशन जे आहे हे काढलं पाहिजे. नसेल तर आम्हाला लॉंग मार्च आम्ही पुढचा टप्पा ठरवून ठेवलेला आहे. लॉंग मार्च आम्ही तो काढणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये काही या 800 शिक्षकांना इतर वेळा काही चुकीचं मार्गदर्शन करणारे लोकही भेटले. आताही काही वेळा भेटण्याची शक्यता आहे. त्या सगळ्यांपासून मला असं वाटतं की हे 800 शिक्षक जे आहेत हे पूर्ण विवेकबुद्धीने काम करतील. आता त्यांना सनदशीर मार्गाने आंदोलन करत संवाद प्रस्थापित करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. आता जो प्रस्ताव पडून आहे, फाईल पडून आहे, ती शिक्षण मंत्र्यांच्या टेबलला आहे. तर त्यामुळे मला आता मी कोल्हापूरमध्ये राहतो म्हणून मी काय कोल्हापूर माझ्या सोयीचं आहे, मला उठून जाता येतं पटकन कलेक्टर ऑफिसला, म्हणून मी काय कोल्हापूरमध्ये आंदोलन करा म्हणून यांना असं म्हणू शकत नाही. माझ्या सोयीचं मी नेतृत्व करतो, माझ्या सोयीचं आंदोलन कोल्हापूर करा. कोणतरी पुण्यात राहतं म्हणून सांगणार की जवळ करा, मी इथं काहीतरी माझं काम करत करत मी तुमचं आंदोलन करतो. म्हणजे असं न करता आयुक्तांच्या हातामध्ये आत्ता सध्या नाही आहे, शिक्षण आयुक्तांच्या हातामध्ये आत्ता सध्या नाही आहे. आता सध्या जे प्रस्ताव पडून आहे तो शिक्षण मंत्र्यांच्या टेबलला आहे. तेव्हा शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यावर दबाव वाढणं गरजेचं आहे. आंदोलनाचं जे काही मैदान आहे, ठिकाण आहे, संघर्ष स्थळ आहे, हे आता मुंबई करायला पाहिजे. नाशिक करण्याचा प्रयत्न होता, त्याच्यासाठी उमेदवार शिक्षक तयार नसतील, काही अडचणी आहेत, ठीक आहे. पण मग मुंबई हेच असू शकतं. जेव्हा प्रस्ताव खाली येईल आणि तिथं काही अडचण आली आयुक्त कार्यालयामध्ये तर तुम्ही काय करायला पाहिजे, आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाला बसलं पाहिजे. मध्यंतरीचे काही दिवस शिक्षकांना आम्ही सांगितलं की तुम्ही तिथं अकारण धरणे आंदोलन आयुक्त कार्यालयासमोर बसून काही कारण नाही आहे. जसं आयुक्तांच्यावरती आमच्या आंदोलनाचा दबाव होतो सूरज मांढरेंच्यावरती, तसा दबाव ही नवीन आयुक्तांच्यावरती. कारण कसं आहे की आमच्याकडे डाव्या चळवळीच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे दुसरं गमावण्यासारखं काही नाही आहे. आमच्याकडे आमचं एकच भांडवल आहे, ते आहे म्हणजे आमची इमेज. आमची इमेज हेच आमचं भांडवल आहे, आमचं ज्ञान हेच आमचं भांडवल आहे, आमचा निस्वार्थीपणा हेच आमचं भांडवल आहे. आणि या कुठेतरी आमच्या या संपत्तीला, आमची जी निस्वार्थीपणाची संपत्ती आहे, आमची इमेज ही संपत्ती आहे, या निस्वार्थीपणाच्या संपत्तीला, या हत्याराला, हे एक वेपन आहे, याला कुठेतरी अधिकाऱ्यांनी, मंत्री थोडेसे याचा दबाव घेत असतात. आणि त्यामुळे आम्ही
आयुक्तही आम्ही सांगेल त्या गोष्टी आयुक्तांना करायला लागत होत्या आणि शिक्षण मंत्र्यांना देखील त्या पद्धतीच्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. दुसरा त्यांच्या समोर पर्याय नाही आहे. म्हणून आम्ही आता निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. इट्स नाव ऑर नेव्हर. सगळ्यांनी एकजुटीने गट तट कोणतरी काहीतरी फोन करून सांगतो, कोणीतरी काहीतरी व्हॉट्सअपवर मेसेज टाकतो, असल्या गोष्टी भूलतापांना बळी न पडता तुम्ही एकजुटीनं तुमचं आंदोलन तुम्ही लीड करा. तुम्ही या पारदर्शकता ठेवा. कलेक्टिव्हली लोकशाही मार्गाने निर्णय घ्या. ह्याच्यामध्ये कोणी अडवत असेल तर त्याला बाजूला करा. तुमच्या स्वतःच्या नोकरीसाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे. तुमचा संघर्ष तुम्ही करा, त्याचं नेतृत्व करा, त्याची मांडणी करा. बाकीचं आम्ही काही मार्गदर्शन करायला आहोतच, आम्ही कुठे जाणार नाहीये. शेवटचा एक महत्वाचा प्रश्न आहे, समायोजनावरच हे संपूर्ण 800 शिक्षक ठाम आहेत की जर रयत घेत असेल तर रयतमध्ये पण जायला तयार, की समायोजनावरच ठाम? हे बघा, काही शिक्षक आहेत त्यांना दोन्हीकडे कुठेही जे मिळेल ते चालतं. कारण हे बघा, साधी सोपी गोष्ट आहे, जेव्हा 35 आणि 40 वयाचा एक काळ येतो तेव्हा नोकरी लवकर मिळणं हे त्यांचं उद्दिष्ट असतं. आणि त्यामुळे यातले काही मतप्रवाह आहेत वेगळे, पण समायोजनाच्या मुद्द्यावरती, कारण समायोजन आत्ता सध्या हेच वास्तव आणि शक्यप्राय दिसतं. कारण ज्या पद्धतीनं ज्या गतीनं एकूण कोर्टामधली परिस्थिती चाललेली आहे, कोर्टातल्या जी डेव्हलपमेंट आहे त्या गतीनं लवकर निकाल लागेल की नाही ह्याच्याबद्दलचं प्रश्नचिन्ह आहे. चमत्कारिक काहीतरी गोष्टी घडू शकते, हे पण नाकारता येत नाही. पण शेवटी काय आहे की अनुभवावर आधारित मी बोलणार ना. अनेक तारखांच्याकडे डोळे लावून बसलेले शिक्षकांना शेवटी त्या तारखांच्या वेळी काहीच पदरी पडलं नाही. सरकारी वकील हजर राहत नाही, रयत शिक्षण संस्थेचा वकील हजर राहत नाही, ऍफिडेव्हिट द्यायला सांगितलं तर अजून ऍफिडेव्हिट जमा केलं जात नाही. म्हणजे हे कशासाठी केलं जात आहे ह्याच्यावरती संशोधन करायला पाहिजे. पण संशोधन ते त्यांच्याशी राहायला पाहिजे. ह्याच्यामध्ये आता शिक्षक हकनाक बळी त्यांना भरडले जाता कामा नयेत. यासाठी आता शिक्षकांना एकच पर्याय, त्यांनी आंदोलन करणं, आंदोलन ठिकाणी जाणं, आणि जर पटकन शिक्षण मंत्र्यांनी निर्णय घेतला तर सगळेजण समायोजनाला तयार आहेत. सर्व समायोजनाला तयार आहेत, सगळे लोक तयार आहेत. एकूणच आपण या ठिकाणी पाहिलं की रयत शिफारस पात्र जे 800 शिक्षक आहेत त्या शिक्षकांना सामावून घ्या, म्हणजे त्यांचं समायोजन करा, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र आता शेवटच्या टप्प्यामध्ये आझाद मैदानावर 11 फेब्रुवारीपासून आंदोलनाला सुरुवात होते. त्यानंतरही सरकारनं काही पावलं नाही उचलली तर मात्र पुणे ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्याचं सुद्धा नियोजन या ठिकाणी या शिक्षकांचं आहे. आता याबद्दल सरकार काय पावलं उचलणार, सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.